पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येते। अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। तर निकाल आल्यानंतर बराच निकालात घोळ असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे। शेकडो विद्यार्थी विद्यापीठाच्या गेट समोर ठाण मांडून बसले। पुन्हा परीक्षा कॅरी ऑनची विद्यार्थ्यांची मागणी आहे। तर कुलगुरूंच्या भेटीसाठी विद्यार्थी अडून बसलेले आहेत। पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन पाहायला मिळते। अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू करण्यात आले। तर निकाल आल्यानंतर बऱ्याच निकालात घोळ असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। शेकडो विद्यार्थी विद्यापीठाच्या गेट समोर ठाण मांडून बसलेत। पुन्हा परीक्षा घ्या कॅरी ऑनची विद्यार्थ्यांची मागणी आहे। तर कुलगुरूंच्या भेटीसाठी विद्यार्थी अडून बसलेले आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जातात। अमोल, काय सविस्तर माहिती आहे? पुणे विद्यापीठात विद्यार्थी आंदोलन करतायत, पुन्हा परीक्षा घ्या अशी विद्यार्थ्यांची मागणी। अमोल, नक्कीच परीक्षा पुन्हा घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येते आणि शेकडोच्या संख्येने विद्यार्थी या विद्यापीठ परिसरामध्ये आलेले आहेत। त्यामुळे मोठा गोंधळ आहे तो सुद्धा निर्माण झालेला आहे। गेटवर चढून विद्यापीठामध्ये जाण्याचा प्रयत्न आहे तो विद्यार्थ्यांकडून केला जातोय आणि एक प्रकारे मोठा गोंधळ या ठिकाणी उडालेला पाहायला मिळते। शेकडोपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत ते एकत्र आलेले आहेत। कॅरी ऑन या मागणीसाठी खरं तर युवक काँग्रेसकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जो पेपर होता, जो पेपर आधीच परीक्षा आधी सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता, असा सुद्धा आरोप या विद्यार्थ्यांचा आहे आणि त्यामुळे ही परीक्षा आहे ती पुन्हा एकदा घ्यावी या मागणीसाठी युवक काँग्रेसकडून जोरदार आंदोलन सध्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये सुरू आहे। निश्चित, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।